कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहत. चला आज आम्ही कुठे निघालो? परळी वैजनाथला निघालोय. आता सकाळच्या 4 वाजले. 4 वाजता निघालो. 9 वाजेपर्यंत आम्हाला महागारी यायचं आहे. 5 वाजले? 4 वाजले बाळू, 4:30 वाजले ना. बरं झालं. आम्ही आता परळी वैजनाथला निघालोय. पुरीवरना किती चला चला मला तर पुरी काय निघाले आता. आणि बारके चिल्ले पिल्ले असून निघाले. तेवढ्या पहाटे उठून आंघोळ्या करून निघालेत. आणि मोठ्या पुरी झोपल्यात तिथं खुशाल. ती काय आल्या नाही तर. आता आम्ही निघालोय परळी वैजनाथला. ही परू आहे. हिला पण व्हिडिओ करायचं खूप वेळ लागली आहे की नाही ग परू? व्हिडिओ चालू करणार आहे आता परू पण. आज सोमवार आहे त्याच्यामुळे सोमवारचं आज महादेवाचं दर्शन होणार आहे आमचं. म्हणून निघालो आहे आम्ही पहाटे. गर्दी पुन्हा भरपूर होणार आहे त्याच्यामुळे. चला मग. गर्दी लय असणार आहे. तर आम्हाला खरं तर ना पुरुषोत्तमला जायचं होतं. ते मंदिर ना 3 वर्षातून एकदाच उघडतं. म्हणजे 3 वर्षातून फक्त 1 महिन्यासाठी ह्या धोंड्याच्या महिन्यात उघडतं. त्याच्यामुळे आम्हाला तिकडं जायचं होतं. पण तिकडं जायला ना पाहिजे तेवढी गाडीची भरती झाली नाही. त्याच्यामुळे मग तिकडलं कॅन्सल केलं आम्ही. आणि आता इथल्या जवळच्या जवळ जाऊन यायला लागलो. आता तिकडं कधी देव बोलवलं काय माहिती. देवानं बोलवलेच आहे, आपण कधीच कुठं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग तिकडलं कॅन्सल झालं. आणि आता इकडे निघालो आहे आम्ही. तर चला मग. साधीच साडी घातली, जास्त पण वर्कच्या साड्या नको वाटत घालायला. त्याच्यामुळे साधीच साडी घातली मी आज. दोन्हीची साडी. चला टाईम झाला. किती लवकर लवकर उठायचं म्हणलं काय नाही काय नाही. हे राहूनच जातं. हां लावा लावा. हे किती काय लागलं हिच्या पाठीला? मी केव्हापासून झालं बघते पाठीला काय लागले काय लागले हिच्या. चला. ही बाळ आमचं किती गरीबावणी बसले बघा. त्या बाळाला ना परवा दिवशी जाऊन आले ते परळी वैजनाथला. त्या दिवशीच गेल्यावर त्याला लागले तिथं. त्याच्यामुळे ती बाळ आज नको म्हणते यायचं. काय पाहिजे तुला फ्रीजमधलं? पाणी प्यायचं आहे मग झारमधलं आहे ना, घे तिथलं झारमधलं. थंड आहे. गिलास खाली आहेत की बाळा तिथं? आहे का गिलास? हां. सगळे लेकरं एकत्र आले ना एवढे भांडे पडतात ना घासायला काय सांगायलाच नको. बापरे बाप. आणि एकतर घराची एवढी चूड झाली ना. घर आता छोटं पडायला लागले आणि पसारच जास्त झाला आहे. त्याच्यात गव्हाचे ज्वारीचे पोते सगळे मध्ये आणून ठेवलेत. आणि भांडे कमी आणि कपडेच जास्त झालेत ह्यावेळेस. म्हणजे काय सगळ्याच्याच अवस्था ती झाल्या प्रत्येक घरोघरीच. तरी भांडे पण भरपूर आहेत. मी तर आले तर म्हणत असे त्यांनी भांडे घरात का ठेवत नाहीत कोटीमध्ये वगैरे. एवढे भांडे कशाला वरी काढतात काय माहिती वाटतं मला तर एकदा. पण आम्ही सगळे एकत्र आलो की भांडे बी लागतातच. लागत नाही असं नाही, लागतातच सगळं. त्याच्यामुळे मग बरीच राहतात सगळे भांडे. तर असं चला आता कुंकू लावायचं राहिले माझ्या कपाळाला. व्हिडिओ करायचं का? हां तेच आहे ना मग. हे मधलं दाबायचं. कॅमेरा पुस जरा. बघ आता केलं. ही वरचा तुला सेल्फी न बोलायचं का? बॅक कॅमेरा हो किती कॅमेरा ही कॅमेरा असतो. बघ आता. हां असं बोलायचं समोर करायचं. हां तर चला गाईज आम्ही निघालोय आता. आज निघालो आहे आम्ही. आज सोमवार आहे. आम्ही परळी वैजनाथला निघालोय. वैजनाथ निघालोय आता आम्ही. हां बघा ब्लॉग चालू झाला इकडं. हां तर आम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू राहा. आम्ही जे बाप्पाचं दर्शन घडवणार आहे तुम्हाला. आणि मग तिकडं तुम्ही पण दर्शन घ्या आमच्याबरोबर. आम्हाला व्हिडिओ करू दिला तर. हां आम्हाला व्हिडिओ करू दिला तर आम्ही करतो. हां बघा. चला आता आमचं पिल्लू पण व्हिडिओ सुरुवात करायला लागली. करू खूप मोठी होणार आहे व्हिडिओ करून. आहे की नाही बाई? चला मग. अरे बसता येत ना तुझं. काय राहिले की अजून? एखादी बिसलेरी घ्यायची काय त्याला एवढं. काय बघताय वर एवढं?
सकाळी माझ्याकडे ये म्हणत आले. मला तर म्हणजे तू यूज नको. नाही उतर खाली. माझ्या गाडीत नाही उतरणार, नाही उतरणार. माझ्या गाडीत बसायचं नाही. उतर खाली. समोर बसायचं. समोर बसायचं. मयो निघालं त्या दोघीला काय झालं काय माहिती. काय तर निघायचं तर निघलं. तरी ते आम्हाला बरोबर 4 वाजता निघायचं होतं. पण आपण किती बी संध्याकाळी प्लॅन केला ना की सकाळी या ते टाईमला निघायचं आहे म्हणून, पण नाही निघणं होत. काहीतरी थोडा कमी ना उशीर होतोच कशामुळं तरी. तर आम्हाला पण झाला होता, अर्धा तास उशीर झाला होता, 4:30 वाजल्या होत्या. तर आमची जी गाडी आहे तर ती उंबराच्या झाडाखाली उभा होती. त्याच्यामुळे 2 उंबरं त्यात पडली होती. एक ताजं म्हणजे दोन्ही पण चांगलेच होते पिकलेले. पिऊला दिले मी. पिऊ खा खा म्हणून पिऊला माहितीच नव्हती हे खायचं असतं का काय असतं. माऊ मुद्दाम म्हणते काय असं तिला वाटत होतं. त्याच्यामुळे तिनं काही खाल्लं नाही. मग मी तिला खाऊन दाखवलं आणि मला पण माहीत नव्हतं. मला पिऊ नको म्हणली म्हणून मला स्वतःची आठवण आली, कारण मला पण माहीत नव्हतं की ते खायचं असतं म्हणून. आम्ही लहान असताना आमच्या आजीनं आम्हाला दाखवलं होतं की हे उंबर खायचं असतं म्हणून. पिकल्याच्या नंतर असं ओपन करायचं, कारण ते किडके निघतात भरपूर असे, तर ते बघायचं व्यवस्थित असं आणि मग खायचं. आणि ज्या कच्च्या दोड्या असतात म्हणजे कच्चे जे उंबर असतात त्याला दोड्या म्हणतात, तर त्याच्यापासून भाजी तयार होते. एकदा आमच्या आजीनं भाजी पण करून दाखवली होती. तेव्हा आम्हाला एवढं नवल वाटलं होतं ना की ह्या दोड्याची भाजी पण होते आणि दोडे पिकल्याच्या नंतर खातात पण, कारण माहिती नव्हतं की खातात म्हणून. आमच्या आईच्या घराच्या समोरच झाड आहे, पण आम्ही कधीच खात नव्हतो. पण जेव्हा आमच्या आजीने एकदा दाखवली तेव्हापासून आम्ही खात होतो. आमची आजी जास्ती करून लातूरमध्येच राहत होती. तिच्या गावाकडल्यापेक्षा जास्त आमच्यात आली ना 6-6 महिने वर्ष इथंच राहत होते. त्याच्यामुळे आमच्या आजीबरोबर आमचं जरा जास्तच बॉन्डिंग होतं. तर आजीची आठवण आली मला आज सकाळी. आणि आजची जी सकाळ आहे ना माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर एक आजची सकाळ आहे. कारण आम्ही एवढ्या ठिकाणी फिरलो ना, पण आपली घरची गाडी असली ना आपण कुठं पण थांबवू शकतो घरची गाडी असल्याच्यानंतर. त्याच्यामुळे इथं गाडी थांबवली ती एवढं शांत वातावरण आणि एवढं छान वाटत होतं ना, जसं की तिथून हालूच नाही असं वाटत होतं. लोक फिरायला चालत बघा सकाळी ते रस्ता भारी वाटतं. सकाळी गाणं टाकली सकाळचं वातावरण किती भारी वाटते. आता पाहिजे होते आज किती कमी झाले. तुमची नाही, तिच्या 2 पुरी नाही, माझ्या 2 पुरी नाही, तिच्या आहे 2 पुरी, त्यांचं एक पोरगा एक गणित आहे. त्यामुळे आज किती गाडी रिकामे आम्हाला जागा पुरत नसते बसायला. आज सगळी जागा रिकामी झाली. पहिलं गप्पा गोष्टी बोलण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच काम नव्हतं. पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल, त्या मोबाईलमुळे ना कोणी कुणाला बोलायचं विसरूनच गेलंय. आता समोर जरी कमेंट केली तर म्हणे की माझ्या स्टेटसला कमेंट केली नाही. आता काय झालंय आताच माहिती का. तर मोबाईल ठेवला बघा हातातला लगेच मोबाईल होता हातामध्ये का तेव्हा या गाडीचा आवाज. तर लातूरपासून परळी वैजनाथपर्यंत कसं आलो काय आलो आम्हाला काहीच समजलं नाही. कारण आमच्या चौकीचा एवढा धिंगाणा आणि एवढा हसी मजाक असताना त्याच्यामध्ये रस्ता कसा कटला आणि कसा इथपर्यंत पोहोचलो आम्ही हे पण आम्हाला समजलं नाही. आणि एकतर आज गाडी रिकामी होती, कारण पोरी कोणीच आल्या नव्हते, आई पण आली नव्हती. कारण आई येऊन गेली होती 2-4 दिवसाखाली, त्याच्यामुळे आई काही आली नाही. मग आम्ही 4 जणी आलो आणि पोरींची खास फक्त झोप मोड होती म्हणून त्या आल्या नाहीत. नंतर जेव्हा आमचे स्टेटसचे फोटो बघितले तर तेव्हा त्यांचा जीव एकदम खालीवरी होत होता. कारण त्यांना वाटत होतं आम्ही आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटलं त्यांना. आणि सकाळी एवढं प्रसन्न आणि एवढं मन भरून म्हणजे मन भरल्यासारखं वाटतं त्यांना सकाळी त्या दिवशी की काय सांगायलाच नको. ज्यानं स्वतः अनुभव घेतला त्याला समजतं, सांगून नाही समजणार. आणि एकतर सकाळचं वातावरण, थंडगार हवा सकाळची आणि देवाचं दर्शन किती सकाळ भारी चालू. सगळे लोक मधून चाललेत, गर्दी नाही काहीच. बेल घेतलाय, फुलाचे हार घेतलेत, म्हणजे फुलाचा हारणारे कामे फुलं घेतलेत, बेल घेतलाय. आता आम्ही पहिल्यांदाच काय झालं हितवरच घेते वाटते.
आपली महादेवाची जी पिंड आहे ना, बाहेर पिंड होती ती खूप उंचावर होती, माझा काय हात पोहोचत नव्हता. त्याच्यामुळे मग बाळूलाच तिथं मी बेलपत्र ठेवायला लावलं आणि मग आम्ही उभारलो इथं बारीला, कारण बारी थोडीशीच होती, जास्त काही नव्हती. सकाळी लवकर आलो म्हणून बारी थोडी होती, जास्त म्हणजे उशीर केला असता ना तर आमचं दर्शन काही लवकर झालं नसतं. आणि इथले जे भोले बाबा आहेत ना, म्हणजेच आपल्या महादेवाच्या मंदिरात आलो आहे आम्ही. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे हे, म्हणून आम्ही इथं आलो होतो. धोंड्याचा महिना आहे म्हणून. हे अगोदर मी कधी आले नव्हते आणि मला माहीत पण नव्हतं की इतक्या जवळ, लातूरच्या जवळच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे इथं. हे मला माहीत नव्हतं. ज्या दिवशी आले तर तेव्हाच मला माहीत झालं. तर बरं झालं म्हणलं, सोमवारचं महादेवाचं दर्शन झालं. असं पण रोज इथं मंदिरात जात असते मी, पण माहेरमध्ये राहून तिथलं महादेवाचं मंदिराचं दर्शन झालं. तो आनंद एक मला वेगळाच होता. तर इथं मध्ये मोबाईलला अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मग बाहेर खूप सारे देवाचे मंदिरं होते, छोटे. तर तिथं मग पूजा वगैरे केली, बेलपत्र हे ते वाहिलं सगळीकडे देवाला आणि नंतर मग पुढच्या दर्शनासाठी निघालो आम्ही. तर इथं ना खूप सारे म्हणजे काय म्हणतात त्याला, वासुदेव होते इथं. वासुदेवांना पैसे दिले ना तर आपले जे म्हणजे महागडले जे माणसं असतात कुळीचे, तर त्यांचा उद्धार होतो असं म्हणतात. त्याच्यामुळे मग त्यांना मी 50 रुपये दिले आणि आमच्या म्हणजे जे कुळीचे लोक होते महागडले, तर त्यांचा उद्धार करायला लावला इथं मी. त्यांना पैसे दिलेले चांगले असतात, दान केलेले कपडे वगैरे. तिथं येईल तिथं फोटोशूट बाळू येतो का तो बाळू वाढव उभा तो कांदा मावला हाडवं केलं. अगं मम्मी मी कुठे लावतो माझं काही तर आता इथं फोटोशूट वगैरे आम्ही शूट केले आणि नंतर इथं बरेच वासुदेव बसले होते. तर त्यांना ना म्हणजे दक्षिणा द्यायचा होता. त्यांना दक्षिणा दिलेला चांगला असतो. कपडे वगैरे देतात, कोण साड्या, म्हणजे बरेच काय काय देतात, त्यांना दिलेलं चांगलं असतं म्हणून. कारण ते वासुदेव जे असतात ना, तर आपले पिढीचे जे लोक असतात गेलेले. नाव सांगितलं का? नाव सांगत असते वाटतं ना. आजी सासऱ्याचं नारायण खंदारे. असं मेलेल्या माणसाचं नाव सांगून असं उद्गार गाजवला. आपलं मेन माणसाचं असतंय, मेन माणसाचं असतं. चला, तर आपण त्यांना दक्षिणा दिलं ना तर ते पहिल्यांदा आपल्याला नाव विचारतात आपल्या पिढीचं, आणि त्यांना नाव सांगितलं की त्याच्यावरून मग ते गाणं म्हणतात. मग ते आपल्या कुळाचा उद्धार होतो असं म्हणतात. तर तिथून आले मी नंतर अजून डबल मंदिरामध्ये. बाहेरचा व्हिडिओ राहिला होता करायचा. इथं 3 नंदी आहेत, तर त्याचाच व्हिडिओ घ्यायचा राहिला होता म्हणून अजून आले. आणि तिथून आता आले बाहेर. तर इथं बरेच दुसरे देवाचे मंदिरं होते, महादेवाच्या पिंड्या वगैरे बऱ्याच होत्या इथं, नंदीचे ते. मग सगळीकडं बेलपत्र, फुलं वगैरे वाहिले आणि मग तिथून फोटोशूट वगैरे केले आणि मग नंतर निघालो बाहेर. तर इथं ना आमच्या गावातली एक मुलगी दिलेली आहे इथं. मला माहीत नव्हतं ती इथं आहे म्हणून. तिचं रोडवरच घर आहे म्हणून. तिनं नंतर फोटो वगैरे बघितल्याच्यानंतर मला म्हणली की काकी तुम्ही आमच्या घरी यायला पाहिजे होतं, तुम्ही एवढ्या जवळ येऊन गेलात महागारी म्हणून. पण मला पण माहीत नव्हतं की तिचं गाव हे आहे, म्हणजे हेच आहे म्हणून. नंतर मला नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तर तेव्हा येईल नक्की तुझ्या घरी असं तिला म्हणले मी. तर इथं रामेश्वराचं मंदिर आहे इथं. तर तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर तिथून पुढच्या दर्शनाला गेलो. मंदिर खूप मोठं होतं, खूप म्हणजे खूप मोठं होतं, पण तेवढं आम्हाला नाही फिरणं झालं कारण त्या दिवशी थोडी गडबड होती. लगेच महागारी जायचं होतं. 5-10 मिनटं बसलो आणि लगेच महागारी निघालो आम्ही इथून. पण दर्शन वगैरे छान झालं आमचं. गडबड होती तरी पण दर्शन छान झालं, कारण सकाळी लवकर आलो होतो आम्ही त्याच्यामुळे. आणि ते नेहमी शिवानी आली नव्हती. शिवानी जर आली असती ना तर तिनं अजून छान व्हिडिओ घेतला असता इथला, पण ती आली नाही कारण तिला झोपच सुधरत नव्हती. तिला झोप लई अप्रूप वाटते, देवापेक्षा जास्त तिला झोपच अप्रूप आहे, त्याच्यामुळे ती काही आली नाही. तर ते नागेश्वराचं मंदिर आहे इथं. असे बरेच मंदिरं होती. आता मी पण लक्ष केलं नव्हतं, पण आता व्हिडिओमध्ये मला दिसतेत म्हणून मी नावं वाचते. पण पहिल्यांदा मी लक्ष केलं नव्हतं की इथं कोणते कोणते देवाचे मंदिर आहेत का आहेत. तर सगळीकडे दर्शन केलं आणि पुढे मग बायकांचं दुसरं काय खरेदी, हे घे ते घे म्हणून. तर तेच चालू आहे आता आमचं इथं. अवघड आहे बाबा.